गुड मॉर्निंग. आज मी बनवतोय सगळ्या बर्ड साठी फूड. आता जे विंटर सीझन आहे त्याच्यासाठी काय कसं फूड द्यायचं, सॉफ्ट फूड कसं द्यायचं, ते कसं बनवायचं ते मी तुम्हाला एकदा आज या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. त्यासाठी मी घेतलेलं आहे स्पिनॅच म्हणजे पालक. हे पालक घेतलेलं आहे एका बाउल मध्ये. ठीक आहे. त्यासोबत चपाती ही पूर्ण त्या याच्यामध्ये चुरून घ्यायची आहे. आपल्याला बारीक अशी प्रकारे चुरून घ्यायची आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मूग, मटकी, चणे हे सगळे त्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत आपल्याला. हे ऍड केले सगळे. त्याच्यानंतर जे होल एग आहे, हे एग, हा एग यॉल्क आहे. हा एग यॉल्क पूर्ण स्क्रम्बल करायचा आहे. पूर्ण स्क्रम्बल करायचं आहे. त्यानंतर कव्हर सोबत त्याचे जे कव्हर आहे, कव्हर सोबतच हे एग पूर्ण त्या स्क्रम्बल करायचे आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी पूर्ण एग, होल एग पूर्ण स्क्रम्बल करतो. त्याच्यात पूर्ण क्रश केलं हे एग. आणि हे पूर्ण मिश्रण एकत्रित करायचं आणि समप्रमाणात पूर्ण बर्फला ते द्यायचं आहे. थोड्या प्रमाणात सगळ्या बर्फ द्यायचं. त्याच्यामुळे त्याला प्रोटीन वगैरे जे काही त्याला इंटेक पाहिजे या दिवसात ते त्यांना मिळते. ब्रीडिंग साठी इम्प्रुव्हमेंट होतो. त्याला फ्रेश व्हेजिटेबल्स आहेत. त्यामुळे यॉल्कमुळे त्याला फॅट, गरमी मिळते. त्यानंतर एगचे जे कव्हर्स आहेत त्याच्यामुळे त्याला कॅल्शियम मिळते. आणि डिसीजमुळे त्याला जे मल्टीव्हिटॅमिन आहे ते त्यांना नॅचरल पद्धतीने त्यांना ते मिळून जाते. जे आता सॉफ्ट फूड बनवलं होतं बर्ड साठी ते आता बघा कशा प्रकारे खातायत. एकदम पूर्ण सॉफ्ट फूड खायला ते लागलेले आहेत. बघू शकता. बघू शकता कशा प्रकारे खातायत. हप्त्यातून 2दा तरी त्यांना सॉफ्ट फूड द्यायलाच पाहिजे. त्याने त्यांची कंडिशन हेल्दी राहते व ऍक्टिव्ह राहतात आणि ब्रीडिंग साठी लवकर तयार होतात. रॅबिटला सुद्धा एकदम फ्रेश व्हेजिटेबल्स त्यांच्या ऍक्टिव्हनेस साठी. थँक्यू.